मंडळी, एखाद्या शहरासाठी, एखाद्या जिल्ह्यासाठी किंवा राज्यासाठी एखादी योजना आली ना की ती त्या शहराचा, जिल्ह्याचा आणि राज्याचाही चेहरा बदलून टाकते। अशा अनेक योजनांची उदाहरणं आपल्या राज्याच्या आणि देशाच्या इतिहासात आहेत। पण मंडळी, एखाद्या चांगल्या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागली की काय होतं आणि त्याचे परिणाम जिल्ह्याच्या विकासावर कसे होतात याचंच सर्वोत्तम उदाहरण आहे ती जळगावची घरकुल योजना। मंडळी, 1995 सालची ही योजना आज 30 वर्षांनंतर जळगावच्या नगरपालिकेची महापालिका झाली। पण पुढे याच घरकुल योजनेत घोटाळा उघड झाला आणि योजना बंद झाली। आज काय स्थिती आहे त्या योजनेची आणि त्याचा जळगाव शहराच्या विकासावर काय परिणाम होतोय पाहूयात पुढच्या रिपोर्टमध्ये। हे सांगाडे आहेत सर्वात गाजलेल्या घरकुल योजनेचे। हे सांगाडे आहेत 500 कोटींपेक्षा जास्त खर्चाच्या योजनेचे। मंडळी, गोष्ट आहे जळगावच्या घरकुल घोटाळ्याची। योजना 1996 सालची, खर्च होता कोट्यवधींचा आणि लाभार्थी होते 11 ते 12 हजार। जळगाव शहरातील झोपडपट्टी असलेल्या 7 वॉर्डात हा प्रकल्प होता। त्याचं काम सुरू झालं, 500 कोटींच्या आसपास खर्चही झाला आणि समोर आला 110 कोटींचा घोटाळा। याच घरकुल योजनेत घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांना कारावास भोगावा लागला होता। हा झाला इतिहास। पण जेव्हापासून घोटाळा उघड झाला तेव्हापासून याच घरकुल योजनेत जी घरं अर्धवट अवस्थेत तयार झालेली होती त्याचे सांगाडे 2 दशकांनंतरही तशाच स्थितीत आहेत। घरकुलांचं जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी त्याचा ढाचा तोडण्यात आलेला आहे। काही ठिकाणी त्या ठिकाणी गुरं बांधण्यात आलेली आहेत, काही ठिकाणी सट्टा, पत्ता, जुगार अशा प्रकारचे अवैध धंदेसुद्धा या अर्धवट राहिलेल्या घरकुलांमध्ये आहेत। आणि खरं तर ही महापालिकेची आता जवळजवळ 500 ते 1000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। अतिशय धूळखात ही मालमत्ता पडलेली आहे। बरं, आता झालंय असं की शहरं वाढल्यामुळं कधी काळी शहराच्या टोकाला असलेल्या याच इमारती आता शहराच्या मध्यवर्ती भागात आल्या। याच अर्धवट इमारतींभोवती शहर वाढलंय। त्यामुळे आता याच अर्धवट घरांना पूर्ण करून त्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी करावा अशी मागणी जोर धरू लागली। हम देख रहे हैं कि कई सालों से ये सिर्फ बनाकर एक सपना दिखाकर बंद पड़ा हुआ है। मैं आदरणीय कलेक्टर साहब, आदरणीय आयुक्त साहब और पालक मंत्री साहब, आमदार साहब सबसे नम्र विनती करता हूं कि अब काफ़ी समय हो गया, जो भी विषय है वो विषय को आप बाजू में रखते हुए गरीब लोगों को रहने का इंतज़ाम कीजिए। हाईवे पर ज्या लोकांकडे कमीत स्वतःचं राहायचं घर नाही आहे, ते भाड्याच्या घरात राहत आहे, आपला उदरनिर्वाह करताय, लहान पोरांचं पालनपोषण करताय, यांच्यासाठी एक खास घरकुल जर उपलब्ध करून दिले तर त्या गरिबाची माणसाची राहण्याची व्यवस्था होईल। बरं, आता जी घरं रिकामी आहेत त्यावर अनेकांनी अवैधरित्या ताबा मिळवलाय। काहींनी तर आपल्या अवैध धंद्यांचा अड्डाही इथं तयार केलाय। मनपा प्रशासन या संदर्भात कुठलाही असा ठोस निर्णय घेत नाही की ज्याच्यातनं मनपाच्या कोट्यवधी रुपये हे उत्पन्नाच्या स्वरूपात महापालिकेच्या खजिन्यात जमा होतील। परंतु कुठेतरी प्रशासनाची उदासीनता याच्यामध्ये दिसून येते। तातडीने या विषयांवरती सुद्धा निर्णय होणं अपेक्षित आहे, नाहीतर या कोट्यवधी रुपयांच्या जमिनींवरती बेकायदेशीररित्या अतिक्रमण होऊन या जमिनी नंतर महानगरपालिकेला पुन्हा ताब्यात घेणं खूप दुरापास्त होईल। खरं तर या घोटाळ्याची सुरुवात झाली तेव्हा इथं नगरपालिका होती, पुढे 2003 साली महापालिका झाली। पण अर्धवट इमारतींवर सुरू असलेल्या कायदेशीर चौकशा आणि कारवायांमुळे पालिकेनंही त्याकडे फार लक्ष दिलेलं नाही। पण आता शहराची गरज लक्षात घेतली तर मोक्याच्या ठिकाणी असलेल्या याच इमारतींचं योग्य नियोजन केलं तर जळगाव महापालिकेच्या अर्थकारणाला चालना मिळेल। इतकंच नाही तर त्याच पैशातून शहरातील इतर नागरी सुविधा वाढवल्या जाऊ शकतात। आता याकडे पालिका आधी लक्ष देते की पालिकेच्या निवडणुकीत राजकीय नेते त्यावर आपला प्रचार करतात हे लवकरच कळेल। चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव। मंडळी, महापालिकेचे महामुद्दे या आमच्या विशेष सत्रात आम्ही काल अमरावती शहरातली एक समस्या दाखवली होती। 2-2.5 वर्षांपूर्वी 2.5-3 कोटींचा खर्च करून 5 ठिकाणी महिलांसाठी सार्वजनिक शौचालय उभारण्यात आली होती, पण ती अजूनही बंदच आहेत।
गेल्या 2-2.5 वर्षात या शौचालयांची अवस्था खूपच वाईट झाली आहे. त्यामुळे प्रहार जनशक्ती पार्टीनं 0 मधल्या महापालिकेचे महामुद्देमधल्या या बातमीची दखल घेऊन अमरावती महापालिकेला थेट इशारा दिलाय. महिलांसाठीची 5 आकांक्षी शौचालयं 5 दिवसात सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, अशी भूमिका प्रहार जनशक्तीने घेतली आहे. एवढंच नाही तर संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा आणि दोषींवर कडक कारवाई करा, अशी मागणीही या आंदोलकांनी केली आहे. 2.5 वर्ष मनपा हा पांढरा हत्ती का पोसत आहे, यामध्ये निश्चितच गौडगंबाल आहे आणि या संपूर्ण गौडगंबालाची चौकशी करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी विभागीय आयुक्तांमार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि एबीपी माझाचा मी आभार मानतो की त्यांनी या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडली आणि संपूर्ण बातमी त्यांनी आपल्या वाहिनीवर अत्यंत चांगल्या पद्धतीने दाखवली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.